तर बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणारे हे हगवणेच असल्याची माहिती समोर आली आहे। 27 एप्रिल 2023 ला राजेंद्र हगवणेंचा मोठा मुलगा सुशील कडनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 24 एप्रिल 2023 रोजी वैष्णवीचं लग्न झालं, त्यानंतर गौतमीचा कार्यक्रम घेण्यात आला। पण बघतोय की मध्यंतरी बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणारे हे हगवणेच असल्याची माहिती समोर आलेली। 27 एप्रिल 2023 ला राजेंद्र हगवणे मोठा मुलगा सुशील कडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। 24 एप्रिल 2023 रोजी वैष्णवीचं लग्न झालं, त्यानंतर हा गौतमीचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। हे सुद्धा प्रकरण मध्यंतरी विशेषत्वानं चर्चेला जात होतं। बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटीलचा कार्यक्रम, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, हा तर व्हिडिओ आलाच आहे आणि मी जरा अविनाशला विचारण कारण अविनाशनी तो व्हिडिओ काढलाय बाहेर। पण त्याच्या आधी हे कार्यालय आहे, हे राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे यांचं कार्यालय, ते बंदच आहे। ती घटना घडल्यापासून ते बंद आहे आणि यांना राजकीय महत्त्वाकांक्षा होती हे तर स्पष्टच झालेलं आहे। ते DPC जिल्हा नियोजन समितीचे मेंबर पण होते, त्यांच्या वडिलापासून ते राजकारणामध्ये आहेत। तिघं भाऊ आहेत ते। जमीन हा त्यांचा मुख्य, जमीन आणि दुग्ध व्यवसाय हा पूर्वीचा त्यांचा व्यवसाय। आत्ता जो फरार असलेला आहे आणि ज्यांनी ह्या गौतमी पाटीलला तिथे ते नृत्य करायला लावलं, तर त्याला जिल्हा परिषदेचा सदस्य व्हायचं होतं आणि म्हणून तो गावागावामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करत होता असं आता कळतंय। पण अविनाश, ती घटना काय घडली होती ज्याच्याबद्दल अजित पवारांनाही प्रश्न विचारले होते? निश्चितच आता ज्या पद्धतीने आपण पाहतोय की गौतमी पाटील जी नर्तिका आहे तिचा शो ठेवण्यात आला होता आणि तोही चक्क बैलासमोर, आणि त्याची चर्चा देखील सोशल साईटवर मोठ्या प्रमाणात झाली होती आणि याच्या बाबतीत अजित पवारांना देखील विचारलं गेलं होतं। एकूणच यांची जी राजकीय महत्त्वाकांक्षा पाहिली तर अशा पद्धतीने ते सगळे दिखावे करत होते, त्यासोबत ते लॉन्चिंग करत होते स्वतःला। आणि तसं पाहायला गेलं तर राजेंद्र हगवणे म्हणजे आता जे इथलं पक्ष कार्यालय आहे, राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे, तुकाराम बुवा यासाठी म्हटलं जायचं कारण तुकाराम बुवा जे होते ते सामाजिक कार्यकर्ते होते आणि इथे परिसरामध्ये त्यांचा चांगला वकूब होता। आणि एकूणच जर मी आता इथे संपूर्ण गावामध्ये फिरल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुकाराम बुवा यांच्या नावे काही शैक्षणिक संस्था आहेत, त्यासोबतच मंदिरांना त्यांनी मोठ्या प्रमाणात दान केलेलं आहे। एकूणच गावामध्ये सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते आणि एकूणच त्यांच्या या कामामुळे निश्चितच या कुटुंबाला संपूर्ण या परिसरामधून एक ओळख होती आणि याच ओळखीवर पुढे राजेंद्र हगवणे यांचं राजकीय कारकीर्द जी आहे ती पुढे गेली। पण एक आहे की ते जे लग्न झालं त्या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे, म्हणजे इतका मोठा हुंडा दिला वगैरे, त्या लग्नाला पंचकृषीतले लोक गेलेच असतील, ते लग्न कुठे झालं आणि त्याच्यातनं काही राजकीय प्रयत्न होता तो? निश्चितच, कारण त्या लग्नाची जी परिस्थिती आपण पाहिली तर या लग्नाला त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने इथे मुळशी असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या भागामध्ये जे काही आता दाखवलं जातं म्हणजे या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आणि आता ह्या खर्चाची जे सगळी आपण ओळख पाहिली तर फॉर्च्युनर गाडी असेल, हे भेट देणं असेल, ह्या सगळ्या पद्धतीने हा जो लग्न समारंभ आहे हा हाय प्रोफाईल होता। तर हे जे सौरभ आत्ताचं कार्यालय जे बघतो आपण ते हगवणे यांचं कार्यालय आहे। जशी ही घटना घडली तेव्हापासून हे कार्यालय बंद आहे आणि पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांची राजकीय जर आपण कारकीर्द बघितली तर ते पुणे जिल्हा नियोजन मंडळावरती सदस्य होते। जो मुलगा फरार आहे त्याला जिल्हा परिषदेचं सदस्यत्व हवं होतं, म्हणून आता तो गावागावामध्ये जाऊन प्रचार करत होता आणि त्यातनंच तर ते गौतमी पाटीलचा जो व्हिडिओ आत्ता आला आहे तो व्हायरल झाला की त्यांनी बैलाच्या समोर गौतमी पाटीलला नाचवलं। मग तो प्रश्न अजित पवारांना विचारला होता जसं अविनाशने सांगितलं तसं, आणि आत्ता प्रश्न जे वेगळ्या पातळीवरचे विचारले जातात ते असे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा दिल्यानंतर सुद्धा त्यांचं कसं समाधान झालं नाही। हे मुळशी तालुक्यातलं त्यांच्या गावाचं ठिकाण आहे। तालुका अध्यक्षपद हे त्यांच्या मुलाकडे होतं विद्यार्थी संघटनेचं, आणि लोकही बऱ्यापैकी इथे मी काही राजकीय मंडळींशी बोलायचा प्रयत्न केला आणि त्यांना विचारलं की यांची एकूण राजकीय कारकीर्द, आत्ताचा त्यांचा व्यवहार कसा होता, तर लोक फारसे बोलायला तयार नाही आहेत। पण असं दिसतं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची जी दोन जुळी मुलं होती त्यांनीही राजेंद्र हगवणे यांची अडचण केली आहे असं लोक बोलत आहेत। आणि आता
सगळेच इथे अचंबित झालेत की सगळाच प्रकार जो घडला, ज्या अमानुषपणे वैष्णवीला मारहाण केली गेली आणि त्याच्यातनं हगवणे कुटुंबाचं जे विकृत रूप दिसलं लोकांना, तर ते आहेच. आणि त्यातनं आत्ता हे नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत, जशा गौतमी पाटीलचा नाचकामाचा कार्यक्रम करणं वगैरे. पुन्हा तीच दृश्य की राष्ट्रवादी काँग्रेस, आणि हे फार महत्त्वाचं आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला जेव्हा अजित पवार म्हणतात की माझा छोटा कार्यकर्ता होता की नाही असंही ते म्हणाले, हे काय आहे मग? हे राष्ट्रवादी काँग्रेसचं संपर्क कार्यालय आहे, ज्याच्यावरती घड्याळाचं चिन्ह आहे, जनसंपर्क कार्यालय श्री राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे असं धडधडी तिथं लिहिलेलं आहे. आणि इतकी सुस्पष्टता असताना ते फारसे माझ्या जवळचे नव्हते वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रीय महामार्गावरती ते छोटंसं चिमुरडं जे 10 महिन्याचं दिलं गेलं, ती गोष्ट घडली कशी? कारण ते ना पोलिसांनी ताब्यात घेतलं, ना अधिकृतपणे ते आणून दिलं गेलं. कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी महामार्गावरती आणून जो सर्व्हिस रोड असतो त्या सर्व्हिस रोडवरती वैष्णवीच्या चुलत्याच्या ताब्यात दिलं ते. तर हे असे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उकल होणं गरजेचं आहे. आपण तिथेच उभा आहोत जिथे ह्या राजकीय महत्त्वाकांक्षेतनं ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात असाव्यात असं वाटतंय. निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ. तुर्तास धन्यवाद.